सन्मान, महिलांचा आदर हेच आमचं प्रथम प्राधान्य। त्यांना सक्षम करण्यासाठी, त्यांची उन्नती करण्यासाठी बक्षीस म्हणून मोबाईल हा भेट स्वरूपात देणारा राज्यातील रत्नागिरी हा पहिलाच जिल्हा आहे असं म्हणत महिलांना पिंक रिक्षा उपलब्ध करून दिली जाईल असं आश्वासन देखील पालकमंत्री उदय सामंत यांनी केलंय। खेड येथील वैश्यभवन येथे उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानामध्ये कार्यरत समुदाय संसाधन व्यक्तींना स्मार्ट मोबाईलचे वितरण पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आलं। या प्रसंगी आमदार योगेश दादा कदम, अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्वे, उपविभागीय अधिकारी खेड शिवाजी जगताप, दापोली प्रांत अधिकारी डॉक्टर अजित थोरबोले, शशिकांत चव्हाण, अण्णा कदम आणि मान्यवर उपस्थित होते। यावेळी पालकमंत्री उदय सामंत हे म्हणाले की 2400 सीआरपींना मोबाईल बक्षीस म्हणून दिला जातोय। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, पिंक रिक्षा, लेक लाडकी योजना, युवा प्रशिक्षण योजना, वयोश्री योजना, तीर्थदर्शन योजना, समाजातील प्रत्येक घटकाला केंद्रबिंदू मानून निर्णय घेणारे आमचे शासन आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही बंद होणार नाही, उलट भविष्यात त्यामधील निधी वाढत राहील असं देखील पालकमंत्री म्हणाले। तर यावेळी उपस्थित दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेशदादा कदम यांनी देखील महिलांच्या उन्नतीसाठी त्यांच्या सन्मानार्थ शासनातर्फे हातभार लावला जातो। मतदारसंघात विक्री केंद्र उभे करण्यासाठी काम पालकमंत्र्यांनी केलं आहे आणि त्यासाठी 2 कोटी रुपये मंजूर देखील केले आहेत। महिलांच्या उन्नतीचा विचार शासनाने केलाय, त्यासाठी 15,000हून 30,000 फंड केलाय। एसटी प्रवासात 50% प्रवास सवलत देखील महिलांना मिळते याची माहिती त्यांनी दिली। यावेळी मंडणगड, दापोली आणि खेडमधील सीआरपींना प्रातिनिधिक स्वरूपात मोबाईलचं वितरण करण्यात आलं। कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली। या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती।